श्री स्वामी समर्थ. सिंह राशी नावातच सामर्थ्य आहे, आत्मविश्वास आहे आणि नेतृत्व गुण आहे. परंतु मागील काही वर्ष विशेषतः साडेसाती, गृहपीडा आणि चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे सिंह राशीच्या अनेक जातकांचं आयुष्य एखाद्या रणभूमीप्रमाणे झालं आहे. संघर्ष, हार आणि स्वतःच्या लोकांकडून मिळालेली फसवणूक यांनी मन वितीर्ण झालं आहे. पण ज्याला ब्रह्मांडाची खरी परीक्षा दिली जाते त्यालाच ब्रह्मदेव नव्याने घडवतात. सिंह राशी हे दुःख हे केवळ शिक्षा नव्हतं, तर त्यातून एक राजाचा जन्म घडवण्याची योजना होती. आज सिंह राशीच्या जातकांसाठी ब्रह्मांडाकडून एक गुण आणि थक्क करणारा संदेश आला आहे. तुमचं दुःख संपलं, आता तुमचं साम्राज्य सुरू होणार आहे. सिंह राशीला ब्रह्मदेवाने निवडलं आहे आणि ही निवड कोणत्याही सामान्य कारणासाठी नाही. ही आहे एक दैवी नियोजन, ज्यामध्ये तुमचं जीवन, समाजातील स्थान, तुमची ओळख आणि तुमचं घर सर्व काही बदलणार आहे. या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की सिंह राशीची निवड ब्रह्मदेवाने का केली आणि या निवडीनंतर तुमच्या आयुष्यात कोणते थक्क करणारे बदल होणार आहेत, कोणती विशेष काळजी घ्यायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं, पुढचा काळ तुमच्यासाठी कसा सुवर्णकाळ ठरणार आहे. हे ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील, कारण या ओळी, हे वाक्य केवळ भविष्यवाणी नाही, तर ब्रह्मदेवाने लिहिलेलं तुमचं भवितव्य आहे. ब्रह्मदेव का निवडताना सिंह राशीलाच नंबर 1 आहे, कारण सिंह राशी ही नशिबाची चाचणी पूर्ण करते. सिंह राशीने अनेक कठीण टप्प्यातून प्रवास केला आहे. वैयक्तिक जीवनात धोके, आर्थिक चढ उतार आणि संबंधातील वेदना, पण या राशीने कुठेही हार मानली नाही. आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने ही राशी प्रिय आहे, कारण ती निष्ठा आणि संयम राखते. नंबर 2 आहे नियतीसाठी तयार. सिंह राशीचा कारक सूर्य आहे आणि सूर्य जिथे असतो तिथे अंधार टिकत नाही. ब्रह्मदेव आता सिंह राशीला असे स्थान देणार आहेत जिथे ते इतरांचे मार्गदर्शन करतील, एक लाईट हाऊस बनतील. आता कोणकोणते बदल घडणार आहेत सिंह राशीच्या जीवनात? नंबर 1 आहे धनप्राप्तीचा शुभकाळ सुरू होत आहे. अडकलेली रक्कम परत येईल, नशिबाच्या जोरावर अचानक आर्थिक संधी मिळेल. व्यापार, नोकरी दोन्हीत मोठी भरभराट होणार आहे. संबंधामध्ये सन्मान आणि प्रेम, जुने तुटलेले नाते पुन्हा जोडले जाऊ शकते. नव्या माणसांची साथ लाभेल आणि तुमचं बोलणं लोक ऐकू लागतील. नंबर 3 आहे आरोग्यात सुधारणा. मानसिक थकवा दूर होईल, नकारात्मकता कमी होईल आणि आत्मिक शांतता लागेल. नंबर 4 आहे छुप्या शत्रूंचा पराभव. ज्यांनी पाठीमागे बोलले, खोटं बोलले, तेच आता तुमची स्तुती करतील. ब्रह्मदेव सिंह राशीच्या पाठीशी आहेत. नंबर 5 आहे आध्यात्मिक जागृतीचा आरंभ. सिंह राशी आता केवळ बाह्यशाकडे नाही, तर अंतरात्माच्या शांतीकडेही वाटचाल करेल. ध्यान, साधना, मंत्र यामध्ये रस वाढेल. विशेष काळजी, सिंह राशीचे जातक म्हणजे तेजस्वी, अभिमानी, स्वाभिमानी आणि नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व. पण याचं जे त्यांच्या कधीकधी अहंकार होतो आणि तिथेच संकटाची पहिली खास तयार होते. आणि म्हणूनच ब्रह्मदेवाने तुम्हाला निवडलं असेल, तरी ही निवडणूक तुमच्याच वागणुकीवर अवलंबून आहे. नंबर 1 आहे अहंकार आणि गर्वापासून दूर राहा. लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेतील, तुमच्या मताला महत्त्व देतील. पण लक्षात ठेवा, सिंह जेव्हा जंगलाचा राजा असतो तेव्हा तो नम्रतेनेच वापरतो. उगाचच गर्व, हुकुमशाही किंवा माझं म्हणूनच खरं असा दृष्टिकोन ठेवल्यास हे मिळालेले यश पुन्हा गमवावं लागेल. नंबर 2 आहे माफी करा. ज्या लोकांनी तुमचं मन दुखावलं, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, त्यांच्याविषयी राग बाळगणं नैसर्गिक आहे. पण ब्रह्मदेवाने निवडलेल्या माफ करायला शिकावं लागतं, कारण क्षमाशीलतेचं खरी शक्ती असते. नंबर 3 आहे सल्ला ऐकायला शिका. सिंह राशीचा स्वभाव थोडा हट्टी असतो, स्वतःला योग्य समजण्याकडे कल असतो. पण हा काळ असा आहे की योग्य सल्ल्याने तुमचं नशीब दुपटीने वाढू शकतो. त्यामुळे अनुभवी माणसाचं मार्गदर्शन विनम्रतेने स्वीकारा. नंबर 4 आहे आर्थिक बाबतीत अति आत्मविश्वास टाळा. पैसा येईल, संधी मिळतील, पण खर्च करताना शहाणपण बाळगा. उगाच शान, प्रतिष्ठा दाखवण्यासाठी उधळपट्टी टाळा. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि संयमित जीवनशैली तुम्हाला दीर्घकाळ यशस्वी ठेवतील. नंबर 5 आहे रागावर नियंत्रण ठेवा. सिंहाच्या रागाने जर संतुलन गमावलं तर त्याचा फटका सर्वात आधी सिंहालाच बसतो. म्हणून प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. शांतपणे बोलू नये. तुम्ही साम्राज्य चालवू शकता. नंबर 6 आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहा. काही लोक आता पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील, केवळ तुमच्या वाढत्या यशामुळे. पण त्यांनी पूर्वी जे वागणं केलं होतं ते विसरू नका. विश्वास ठेवा, पण पुन्हा त्या जाळ्यात अडकू नका.
थोडक्यात सिंह राशीचा नवा अध्याय सुरू होतोय, पण हा अध्याय तुम्ही किती शहाणपणाने लिहिता यावर यशाची लांबी आणि स्थायित्व अवलंबून आहे. ब्रह्मदेवाची कृपा आहेच, पण संयम, विनम्रता आणि विवेक ठेवला तर हे यश केवळ क्षणिक न राहता आयुष्यभराचे वरदान ठरेल. विशेष उपाय आहेत, अत्यंत सविस्तर आणि प्रभावी. ब्रह्मदेवाने तुम्हाला निवडलं आहे हे खरं, पण त्या दैवी कृपेचं सातत्य राखण्यासाठी आणि नशिबाला अजून बळकट करण्यासाठी काही विशिष्ट उपाय अत्यावश्यक आहेत. हे उपाय फक्त पारंपरिक कर्मकांड नसून तुमच्या आत्मशक्तीला जागवणारे आहेत. नंबर 1 आहे सूर्यनमस्कार आणि आदित्य हृदय स्तोत्र. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि सूर्य म्हणजे तेज, यश, आत्मविश्वास आणि आरोग्य. प्रत्येक रविवारी किमान 11 सूर्यनमस्कार घालावेत आणि आदित्य हृदय स्तोत्राचा जप करा. या उपायाने आत्मिक शक्ती मिळते, मानसिक स्पष्टता आणि अधिकार मिळतो. नंबर 2 आहे दर सोमवारी ब्रह्मदेवासाठी विशेष दीप. या ब्रह्मदेवाची पूजा जरी दुर्लभ असले तरी एका पवित्र भावना आणि सात्विक रूपेने त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो. सोमवारी संध्याकाळी तांदळाच्या ढिग्यावर तांब्या ठेवून त्यावर साजूक तुपाचा दीप लावा. हा उपाय सिंह राशीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि वाईट नजरेपासून संरक्षणासाठी अत्यंत फलदायी आहे. नंबर 3 आहे सोने अथवा तांब्याचं धारण. सिंह राशीच्या लोकांनी सूर्यप्रकाशात चार्ज केलेल्या तांब्याचं कड्या किंवा अंगठी उजव्या हातात घालावी. हे उपाय यश, ऊर्जा आणि समृद्धी वाढवतात. नंबर 4 आहे गरजूंना मदत. राजस्थान. सिंह राशी ही राजयोगी राशी आहे. राजा कधीच केवळ स्वतःपुरतं जगत नाही, तर दर गुरुवारी गरिबांना अन्नदान, पिवळ्या वस्त्रांचे दान किंवा विद्यार्थ्यांना पुस्तके द्या. हा उपाय ब्रह्मदेवाच्या विशेष कृपेचा दार उघडतो. नंबर 5 आहे स्वतःच्या घरात सूर्ययंत्र स्थापनेचा शुभ काम. तुमच्या घराच्या पूर्व दिशेला एका पवित्र जागी सूर्ययंत्र किंवा सिंह राशीचे यंत्र ठेवावे. त्यासमोर रोज एक अगरबत्ती लावा आणि नम्रतेने प्रार्थना करा. ही कृती सिंह राशीच्या भाग्याचे दरवाजे उघडते आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करते. नंबर 6 आहे सिंहाच्या प्रतीकेला पूजा. घरात सिंहाची मूर्ती, फोटो किंवा वास्तुशास्त्रानुसार सिंह राशीचं प्रतीक ठेवा. त्याला दर गुरुवारी गुलाल अर्पण करा. हे तुमच्या आत्मिक सामर्थ्याला जाग करते आणि ब्रह्मदेवाच्या दैवी संरक्षणात ठेवतात. थोडक्यात सिंह राशीचा हा टप्पा एक संधी आहे राजासारखं जीवन जगण्याची. पण राजा होण्यासाठी फक्त ताकद नाही, तर साधना, संयम, सेवा आणि संस्कारही हवे असतात. वरील उपाय हे तुमच्या कर्माला दिशा देतील आणि ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला केवळ यशस्वी नाही तर प्रेरणादायी व्यक्तिमत्वही बनवतील. सिंह राशीच्या जीवनात एक मोठं वळण आलं आहे. हे फक्त ग्रहांची स्थिती बदलण्याचे लक्षण नाहीत, हे आहे ब्रह्मदेवाने स्वतः सिंह राशीची निवड केलेला देवी संकेत. तुम्ही अनेक वादळं, अनेक दगड, धोंडे, अनेक वेदना पचवल्या आणि तरीही न घाबरता, न थांबता पुढे चालत राहिलात. आता ब्रह्मदेव म्हणतात, हेच तुझं यश आहे. आता माझं काम सुरू. तुमच्या जीवनात जे दुःख होती ती परीक्षा होती. जे लोक पाठी फिरले ते ब्रह्मदेवाच्या योजनेचा एक भाग होते, कारण त्यांनी तुमच्या खऱ्या स्वरूपात रूपांतर घडवलं. आणि म्हणूनच आज तुम्ही फक्त एक सामान्य सिंह नाही, तुम्ही नियतीच्या सिंहासनावर बसणारा निवडलेला राजा आहात. तुमच्या आयुष्यात आता यश येईल पण अहंकार नको. संधी येतील पण विवेक हवा. माणसे येतील पण अंतर ओळखणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, ब्रह्मदेवाची कृपा असेल पण त्यांचा आदरही हवा. तुमच्या प्रत्येक पावलांमध्ये आता एक दैवी शक्ती असेल. तुम्ही जिथे हात लावाल तिथे सोनं होईल. पण लक्षात ठेवा, तुमचं सामर्थ्य तुमच्या विनम्रतेत, समाजशीलतेत होते आणि सात्विकतेत आहे. आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या जीवनाचंही उजळवण्यासाठी सिंहासारखं जगा. कारण ब्रह्मदेव फक्त वीरांना निवडतात आणि आज त्यांनी तुम्हाला निवडलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.